पंढरपूर तालुक्यातल्या तांदुळवाडी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे। मसवड पंढरपूर महामार्गावर भाविकांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो रस्त्यालगतच्या पाण्यात भरलेल्या विहिरीमध्ये कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राजनी गावातील भाविक सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनावरून परत येत असताना हा भीषण अपघात घडलाय। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडालाय। स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले। दरम्यान जखमींवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे। मृत्यूची बातमी समजताच अनेकांचा आक्रोश अनावर झालाय, तर रुग्णालय परिसरामध्ये अत्यंत भावनिक आणि हृदयद्रावक वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेतली आहे, तर जखमींची विचारपूस करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल माने यांनी। या ठिकाणी पाहायला गेलं तर तांदूळवाडी या गावामध्ये झालेली जी दुर्घटना आहे त्यात जे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जे काही वाचले त्यांना इथं ॲडमिट केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता नातेवाईकांचा आक्रोश आहे। त्याचप्रमाणे इथं लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक नगराध्यक्ष असतील यांनी सुद्धा सांत्वन भेट दिलेली आहे। त्याचप्रमाणे इथं आकडेवारी काही चॅनलला चुकीची आली होती, माहिती चुकीची मिळाली होती। तर आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 8 जण मृत्यू झाल्याचे कळतंय आणि त्याच्यामध्ये बाकीच्यांवर उपचार चालू आहे। टोटल 16 जण होते। मृत्यूंमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक 3 ते 4 लहान बालकांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामध्ये एक 6 महिन्याचा निष्पाप जीव सुद्धा गेलेला आहे। PWD असेल किंवा रस्त्याचे जे काही ठेकेदार असतील किंवा जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे असं स्थानिक सांगत आहेत। त्या रस्त्याला लागूनच विहीर असल्यामुळे त्या विहिरीला कोणतेही सूचना फलक नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बॅरिगेड विहिरीला नव्हतं। त्यामुळे त्या खडतर रस्त्यामधून पिकअप गाडी ही उचलून विहिरीमध्ये पडल्यासारखं पडली असं त्या अपघातामध्ये वाचलेल्यांचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी मी